Hello, hello, good morning. Standard 9 Maths first, chapter number 2, last unit from this, that is absolute value, lesson number 2, real numbers, and the last unit from this chapter, that is absolute value. Absolute value means a real number given a real number and its distance from 0 on number line. संख्या रेषेवरील शून्यापासून दिलेल्या वास्तव संख्येचं अंतर त्याला आपण ॲब्सोल्यूट व्हॅल्यू असं म्हणतो. इट इज रिटन इन मॉड्युलस. अशा दोन उभ्या रेषा आणि त्यामध्ये ती संख्या लिहिली जाते मॉड्युलस या रूपामध्ये. मॉड्युलस ऑफ एक्स असं आपण त्याला वाचू शकतो किंवा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स अशा रूपात सुद्धा आपण त्याचं वाचन करू शकतो. सो एनी नंबर सपोज -5, मॉड्युलस ऑफ -5. सो राईट दिस नंबर अँड अपोजिट ऑफ दिस, दिलेली संख्या आणि तिची विरुद्ध संख्या यातलं मोठं कोण आहे? +5. सो +5 इज द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ -5. या दिलेल्या -5 या संख्येची निरपेक्ष किंमत काढण्यासाठी दिलेली संख्या लिहा आणि त्या दिलेल्या संख्येच्या विरुद्ध संख्या लिहा. या दोघांमधील जी मोठी संख्या आहे ती मोठी संख्या इथे लिहिली, म्हणजेच -5 या संख्येचे निरपेक्ष मूल्य +5 आहे, धन 5 आहे. समजा या ठिकाणी धन 5 असतं तर दिलेली संख्या आणि तिची विरुद्ध संख्या या दोघातलं मोठं कोण? +5. So +5 is the value of the modulus value of +5. या दिलेल्या संख्येची ही मॉड्युलस व्हॅल्यू असेल किंवा निरपेक्ष किंमत असेल. मग याचं सोप्या भाषेत असं व्यक्त केलं जातं, संख्या रेषेवरील शून्यापासून दिलेल्या वास्तव संख्येचं अंतर म्हणजे त्या वस्तूची निरपेक्ष किंमत, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. आणि ही ॲब्सोल्यूट व्हॅल्यू नेहमी धन असते, ऋण असत नाही, हे लक्षात घ्यायचं. मग यामध्ये if x is greater than 0, it means positive, then modulus of x, it is equal to +x or only x. If x is greater than 0, x हा शून्यापेक्षा मोठा आहे म्हणजे धन आहे, अशा वेळी त्या संख्येचं निरपेक्ष किंमत ही धन x असेल. 3 टर्म आहेत. इफ x is equal to 0, then modulus of x, it is also 0. And third, if x is less than 0, then modulus of x, it is equal to -x. आत्ताच तुम्हाला सांगितलं की कोणत्याही संख्येची, कोणत्याही वास्तव संख्येची निरपेक्ष किंमत ऋण असत नाही. याचं स्पष्टीकरण कसं असेल बघा. अगोदर हे बघा, x इज पॉझिटिव्ह, फॉर एक्झाम्पल x इज +3, मॉड्युलस ऑफ +3. सो वी राईट +3 and its inverse or negative opposite -3. Given number
and opposite of it. From this, which is greater? Plus 3. So plus 3 is the modulus value of given real number. दिलेल्या वास्तव संख्येची ही निरपेक्ष किंमत असेल. तसंच 0, modulus of 0, it is also 0. And then this x less than 0 means it is negative. So suppose it is minus 3. X is minus 3. So negative of this, that is minus 3. Value of x is putting here minus 3, also minus sign, so it becomes plus. या पद्धतीने or given number and opposite of it, that is plus 3, greater from these two, plus 3. So plus 3 is the modulus value of given or absolute value of given modulus or given real number. दिलेल्या वास्तव संख्येची ही निरपेक्ष किंमत असेल, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू असेल. आणि आपण लक्षात ठेवायचं आहे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू नेहमी पॉझिटिव्ह असते, धन असते, ऋण असत नाही. तर अशा रीतीने ॲब्सोल्यूट व्हॅल्यू गिवन रियल नंबर, दिस इज रियल नंबर, दिस इज रियल नंबर, दिस इज रियल नंबर, positive, 0, negative. Its absolute value means positive or distance from 0 on number line. संख्या रेषेपासून या धन 3चं असणारं अंतर म्हणजे त्या दिलेल्या संख्येची निरपेक्ष किंमत. So modulus of plus 3, it is equal to its absolute value is plus 3. या पद्धतीने minus 3 दिलाय म्हणून negative of this, negative it is positive. ह्या पद्धतीने करा. अन्यथा सर्वात सोपा मार्ग, जी संख्या दिली ती संख्या आणि तिची विरुद्ध संख्या मांडा. त्यातली मोठी जी संख्या असेल ती म्हणजे दिलेल्या संख्येची निरपेक्ष किंमत आहे. दिलेली संख्या आणि तिची विरुद्ध संख्या यातलं मोठं कोण आहे? प्लस 3, आणि म्हणून प्लस 3 हे याचं ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आहे. तर अशा रीतीने ॲब्सोल्यूट व्हॅल्यू या विषयीची ही उदाहरण आहे, तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित. कोणतीही संख्या, फाइंड एब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ -7. सो गिवन नंबर अँड अपोजिट ऑफ दिस, that is +7, which is greater? +7. So +7 is absolute value of given modulus. या दिलेल्या संख्या वास्तव संख्येची निरपेक्ष किंमत ही +10. Find absolute value. Find value of given modulus. +10. So +10 and opposite of this -10, which is greater? +10. So the absolute value of given modulus is +10. -17. Find value of -17. So given number and opposite of it, which is greater? +17. So +17 is the absolute value of given modulus. Then some examples from practice set 2.5.
find the values. Modulus of 15 minus 2. So 15 minus 2, it means it is 13, and value of this, that is positive 13, because here is positive sign. So positive 13 and opposite of it minus positive 13 is greater. So value of given modulus is positive 13. Then second, modulus of 4 minus 9. Modulus of 4 minus 9. So it is minus 5. 4 minus 9, that is minus 5. And given number is minus 5. Opposite of it plus 5. Which is greater? Plus 5 is greater. So absolute value of given modulus is plus 5. दिलेली संख्या आणि तिची विरुद्ध संख्या या दोघोंमधील मोठी किंमत म्हणजे दिलेल्या संख्येची निरपेक्ष किंमत असेल. मॉड्युलस ऑफ 7, मॉड्युलस ऑफ 4, प्रोडक्ट. सो मॉड्युलस ऑफ 7, that is plus 7, multiplied by modulus of minus 4 and opposite of it plus 4. So plus 4 is greater. So absolute value of this modulus of minus 4, that is plus 4. So it is plus 28, like this. या प्रकारे तुम्हाला जी उदाहरणं करायची आहेत अतिशय सोपी उदाहरणं आहेत. Then another question, solve. Modulus of 3x minus 5 is equal to 1. So modulus value of given number or given equation, it is positive or negative, given number or its opposite. So given number is plus 1 and opposite of it is minus 1. So use both numbers for this. Therefore 3x minus 5 is equal to plus 1 or 3x minus 5 is equal to minus 1. या दोघोंपैकी नक्की कोणती मोठी आहे इथे आपण सांगू शकत नाही, कारण या चलाची किंमत काय आहे हे आपल्याला माहित नाही. हा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, हा धन आहे की ऋण आहे, x ची किंमत हे आपल्याला माहित नाही. आणि म्हणून अशा वेळी दोन्ही किमती घेऊन आपण त्याच्या चलाच्या किमती शोधणार आहोत. या x ची किंमत पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे आपल्याला माहित नाही, आणि म्हणून दोन्ही कंडिशन्स इथे आपण वापरतो. सो सिम्प्लिफाय दिस. 3x, this 5 becomes plus, so it is plus 6. 3x is equal to, so x is equal to 6 by 3, and therefore it is 2. X is equal to 2. Or 3x is equal to minus 1 plus 5, so it is plus 4 3x, and therefore x is equal to plus 4 by. These are two values of given modulus. Like this, complete these examples. Another example from this. Solve 7 minus 2x is equal to 5.
So write 7 minus 2x is equal to plus 5 or 7 minus 2x is equal to minus 5. And then simplify. This minus 2x becomes plus 2x and 7, this plus goes here minus, and therefore 2x is equal to 2 and therefore x is equal to, simplifying this like that, this gone here. Similarly, this minus 2x gone here becomes plus 7, this minus goes here plus, so 12 is equal to 2x, so x is equal to 12 by 2 and therefore x is equal to 6 is the answer. Like this, very easy example in this unit. And the last unit, last example from this, third example, modulus of 8 minus 6 by 2. Solve. It is equal to 5. Also, the last one is modulus of 5 plus x by 4 is equal to 5. So the example number 3, modulus of 8 minus 6 by 2 is equal to 5. Similar example, 8 minus x by 2 is equal to plus 5 or 8 minus 6 by 2 it is equal to minus 5. And then 8 minus 6 is equal to 2 into 5, that is 10. 2 ने याला गुणलं 10 झाले. And therefore minus x is equal to x 1 here plus x and this 10 here, 8 minus 10, it is minus 2, x is equal to minus. हे मायनस एक्स इकडे घेतले, हे 10 वजा झाले, 8 प्लस आहे मायनस, सो एक्स इज इक्वल टू मायनस. Similarly, taking cross product, 2 into minus 5, that is minus 10, 8 minus 6, x gone here plus x, this gone here plus 10, so x is equal to 18 is the answer. Similar example, 5 plus x by 4 is equal to plus 5 or 5 plus x by 4 is equal to minus 5. Simplify this, addition of these both, or x by 4 is equal to plus 5 and this plus 5 becomes minus 5.
So xy4 is equal to 0 and therefore x is equal to 0 multiplied by this 4. So x is equal to 0. हे +5 इकडे वजा होते, वजा बाकी 0, 4 ने मोडलं तर गुणाकार. इथे सुद्धा xy4 is equal to -5 and this plus becomes minus. So xy4 is equal to -10 and therefore x is equal to -10 multiplied by 4. So x is equal to -10. These are two lines. तर अशा प्रकारे या प्रकरणातील हा शेवटचा घटक होता 2.5. यातली प्रॉब्लेम सेटमधली बरीचशी उदाहरणं आपण अभ्यास करताना संपूर्ण शिकलेली आहेत, सोडवलेली आहेत. जी उरलेली उदाहरणं आहेत ती उदाहरणं तुम्ही घरी पूर्ण करायचे. आपलं हे प्रकरण क्रमांक 2 इथे पूर्ण होता. थँक्यू.